संकटात एकच धर्म मानवतेचा। मशिदीत अडकलेल्या वृद्धासाठी धावला हिंदू। पुरामध्ये जीव धोक्यात घालून सुटका। राज्यात अतिवृष्टीने हाहाकार उडालाय। बळीराजाचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे। अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे। कोरोना आणि भूकंप या काळात महाराष्ट्राने ते अनुभवलंही आहे। त्याचा पुन्हा प्रत्यय सोलापूरमधील माढा तालुक्यात आला। सीना नदीनं रौद्र रूप धारण केलं होतं। नदीकाठच्या दारफळ गावात तर पुरानं होत्याचं नव्हतं केलं। ही दृश्य पहा। गावाला पुराच्या पाण्यानं कसा वेढा दिलाय। त्याचवेळी गावातल्या मशिदीमध्ये सिकंदर सय्यद ही वृद्ध व्यक्ती अडकून पडली होती। बांधकाम सुरू असल्यानं मशीद तात्पुरती धर्मशाळेत सुरू केलेली आहे। सय्यद दररोज इथेच झोपतात। मध्यरात्रीनंतर मशिदीमध्ये पुराचं पाणी शिरलं। पाणी अगदी छातीपर्यंत आलं। मदतीसाठी कोणी नाही। रात्र त्यांनी कशी तरी काढली, मात्र पहाटे त्यांच्या ओरडण्यानं लोकांना माहिती मिळाली। यावेळी सुरेश शिवाजी शिंदे या व्यक्तीनं जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पोहत जात मशीद गाठली। छतावर जाऊन पत्रा उचकटून सय्यद यांना सुखरूप बाहेर काढलं। लय पाणी लागलं, मला गाळलं वाटलं, पाक कापड भिजली आणि वर जाऊन थोडं बसलो। एक पत्रा डबा होता मोठा इथं, ह्याच्यात घुसून बसलो। मी हाक मारली, काढले पत्र काढून नट काढून हाताने ओढलंय आणि पुन्हा त्याला कंबराला एक दाव बांधलं, माझ्या हाताला एक दाव बांधलं। मग खाद्यावर बसवलं त्याला आणि गावकरी माणसं काय होती त्या दाव्यानं त्याला एक दाव त्याला एक दाव असं म्हणून पाण्यातनं बाहेर काढलं। महापुरातील हा प्रसंग पाहिल्यावर हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे। माणसानं माणसाशी माणसा सम वागणे। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे। कवी समीर सामंत यांच्या प्रार्थनेतील भाव आठवतात। सध्या समाजात द्वेषाची लढाई आणि जाती धर्मात विखारी संघर्ष सुरू आहे। त्यामुळे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मदतीचा हात पुढे येणं कौतुकास्पद आहे। माढ्याच्या पुरातील हे चित्र सर्वत्र पाहायला मिळो हीच अपेक्षा। किरण चव्हाण आणि भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, माढा, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।